मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो. हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. सुखानुपम्य संतांचे चरणी प्रत्यक्ष अलंकार भोनी नंद तसे तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली जेने निगमवल्ली प्रगट केली. संसारी आसक्त माया मोहेरत ऐसे जे पतित तारावया तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली जेने निगमवल्ली प्रगट केली. स्वतःमुळे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ वाचिता सनाथ होती जीवा तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली जेने निगमवल्ली प्रगट केली. सुखानुपम्य संतांचे चरणी प्रत्यक्ष अलंका भोनी नंद तसे तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली जेने निगमवल्ली प्रगट केली. नमो विठ्ठल राजा पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा समचरण सुरगम सांद्रनिलमुदाभम जगरणे हेतपानि मंडनम मंडनाम तरुण तुलसीमाला कंदरम कन्यणित्रम सदैव हासम विठ्ठलम चिंतयामि पांडुरंगा करू व्रत माझे रंकाची विनंती करतो काळी आपण असावे जवळे विवेकाने ज्याने स्फूर्ती समाजाने केले महासिद्धांताचे गुण शिकत्व हो कलिले लसित रसे तरतरविला श्री भागवत तरो तया ज्ञानेशाते विमलमतीने वंदन करू. ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे किंवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रयजन्य देवाची हे वसुदेव सुतम देवम कौशल्यावरम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरुम. श्री गुरुदेव श्री गुरु अर्चने नगरता मती हे मंदा श्री गुरु विठ्ठल भावे वंदादा तुझने जे परमानंद आत्मरूप गणेश केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरुचे नमस्कार होय आता आता विलास श्री जी चतुर्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नविलिम्या नमो जन्मभूमी जिथे जन्मभूमी नमो कर्मभूमी जिथे वाढलोमी नमो राष्ट्रभूमी जिच्या सर्व कामी जिजो देव माझा प्रभू प्रार्थितो मे वर्णन अमृत संग्रह
रसानां छन्दसामपि मंगलानां च कर्तारो वन्दे माने विनायक कृष्णं नारायणं वन्दे कृष्णं वन्दे प्रजप्रियं कृष्णं द्वैपायनं वन्दे कृष्णं वन्दे बुधासुतं माझी वाणी तुझ्या वर्णी गुणनाम 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 ऐकले प्रेम काही करा काही करा काही करा 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 ऐकले प्रेम काही करा काही करा काही करा माझी वाणी तुझ्या वर्णी गुणनाम 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 जय गावी केला वास त्यासी नसावे उदास हरे सुखानुपम्य संतांचे चरणी प्रत्यक्ष अंका भोनी नंद तसे तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली जेने निगमवल्ली प्रगट केली अखिल कोटी ब्रह्मांड नायक तळातळामध्ये वास्तव करणारा भगवान परमात्म्याची जिल्हा शक्ती ब्रह्मचित्त आईसाहेब मुक्ताई समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज दादा महाराज आणि छत्रपती शिवाजीच्या परस्पर्शाने पावून राहिल्या महाराष्ट्र भूमीतील तुम्हा विठ्ठल वडिवश्यांच्या तथा बाहेर आलेल्या माई बापांच्या चरणांनी निवडलेला अभंग जगद्गुरु जगत वंदनीय देवनिवासी वैकुंठवासी विरायकाची मूर्ती म्हणतो सगळं असणारे छत्रपती शिवाजीचे आध्यात्मिक गुरु जगाचा संसार सुखासाठी स्वतःच्या संसाराची राख रांगोळ करून अभ्यास जीवन त्यांनी समाजासाठी विदित केलं असे असणारे भागवत संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान संत श्री तुकोबर आहे हे त्यांचे अवतार आहेत असे असणारे संत नामदेव महाराज यांच्या समकालीन संत भगवंताचे महान भक्त असणारे संत चोखोबराय यांचा 4 क्रमांकाचा ज्ञानोपरायाचं वर्णन करणारा गोरासा अभंग तुम्हा माय बापांच्या सेवेसाठी निवडला अभंगाचा अंतरंग विषय असा आहे की आज प्रत्येक जो जीव आहे मानव देह जो जीव आहे त्या प्रत्येक जीवाची ज्यात खटपट चालू आहे अट्टहास चालू आहे तो फक्त एका गोष्टीसाठी ती म्हणजे सुख गल्लीपासून तर बोलत जा गल्लीपासून तर क्या बात आहे दिल्लीपर्यंत साधकापासून तर सिद्धांतपर्यंत काश्मीरच्या आनंदवनापासून तर मलयागिरीच्या चंदनवनापर्यंत प्रत्येक जीवाला एका गोष्टीची अपेक्षा आहे त्याच्यासाठीच प्रत्येकाचा अट्टहास चालू आहे ते म्हणजे सुख प्रत्येकाला सुख हवंय पण ते आपल्याला मिळत नाही जर तुम्हाला असा प्रश्न केला की कुणी सुखी आहे का तर तुमचं काय उत्तर येईल मी जर तुम्हाला प्रश्न केला तुमच्या इथे कोणी सुखी आहे सुखी कोणी बोला ना आहे नाही म्हणताय तुम्ही आहे ना निर्लज्जम हे सुख काही कामाचं नाही जे शाश्वत जे सुख आहे अलौकिक जे सुख आहे ते सुख जर प्राप्त करायचं असेल तर त्या सुखाचा पत्ता महाराजांनी अभंगामध्ये सांगितलेला आहे महाराज म्हणजे तुम्हाला सुख पाहिजे ना सुखानुपम्य ज्या सुखाला उपमाच नाही कुठे आहे अरे संतांचे चरणी संतांच्या चरणावर आहे मग कोणत्या संतांच्या चरणावर प्रत्यक्ष अलंका भुवनी नंदत असे मग अलंका भुवनामध्ये अनेक संत आहेत कारण जगतामध्ये संत आणि असंत दोन्ही दिसायला सारखे आहेत काही गोष्टी अशा असतात की त्या दोन्ही सारख्या दिसतात पण त्या सारख्या नसतात मला सांगा कावळ्याचा रंग कसा आहे काळा आहे क्या बात आहे हुशार मुलं आहेत तिथले नाही का आणि शांत बसले कीर्तनामध्ये काही गावात फार कठीण असतं मुलांचं असे बोलत नाहीत मुलं झाले म्हणून सांभाळणं आहे आणि कावळ्याचा रंग कसा असतो काळा आणि कोकिळेचा रंग तिचाही काळाच रंग आहे पण दोन्हीचे गुण सारखे आहे का रंग सारखे पण ढंग सारखे नाही शास्त्रकार फार सुंदर वर्णन करतात
काक कृष्ण पिक कृष्ण को भेदो पिक काकयो वसंत समय प्राप्ते काक काक पिक पिक असं वर्णन केलेलं आहे. काक कृष्ण पिक कृष्ण को भेदो पिक काकयो वसंत समय प्राप्ते काक काक पिक पिक. जेव्हा वसंत ऋतूला बहर येतो, नवोबऱ्याच्या भाषेत जर सांगायचं झालं, ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर वळगे फळभार लावण्याशी अशी अवस्था जेव्हा निर्माण होते, तेव्हा कावळा तो कावळा आणि कुकडा तो कुकडा ठरते. तसं संत आणि असंत दोन्ही दिसण्यासारखे आहेत. कारण जिथं ओरिजिनल जन्माला येतं तिथं डुप्लिकेट सुद्धा निर्माण होत असतं. या जगामध्ये एक काहीच नाही. जिथं एक आहे तिथं दुसरं आहे. जिथं संत आहे तिथं असंत आहे. जिथं चांगलं आहे, या जोड्याचे या सुख दुःख, ज्ञान अज्ञान, सुजाती कुजाती, ब्राह्मण कसाई, मारवाड मालवा, गंगा कर्मनाशा, चांगलं वाईट, दिवस रात्र, पूर्व पश्चिम, उत्तर दक्षिण, गायक वादक, वक्ता श्रोता, दारू फुटाणे, हे जे आहे, हे जे सर्व आहे या जोड्याच आहे. हे काहीच नाही. तसं जिथं संत आहे तिथं असंत आहे. आणि म्हणून ही माणसं कोणाकडे तरी जातील. म्हणून महाराज जगरात्मक पत्ता सांगितला. संतांच्या चरणावर सुख आहे, पण कोणत्या? तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली त्यांनी केलं काय? जेने निगमवल्ली प्रगट केली. कुणासाठी? संसारी आसक्त माया मोहेरत ऐसे जे पतित तारावया. आणि अशा पतिताला तारण्यासाठी नवोपऱ्याने काय केलं तर चोखामणे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ वाचिता सनात होते जीव. ज्ञानेश्वरी सारखा आरोग्य ग्रंथ निर्माण केला. खरं सांगू, महाराष्ट्राच्या मातीमध्ये इंद्रायणी मातेच्या कुशीमध्ये 2 रत्न जन्माला आले. ते म्हणजे तुकोबा आणि ज्ञानोबा. तुकोबाने गाथा निर्माण केला आणि ज्ञानोबाने ज्ञानेश्वरी. एक गोष्ट सांगून जाऊ, फार गोड आहे. जीवनामध्ये 2 कामं करावी माणसाने. डोंगरी महाराज सांगायचे, जिंदगी में 2 काम करो. एक तो ऐसी जिंदगी जियो कि तुम्हारा चरित्र लिखने के लायक हो. एक तो ऐसी जिंदगी जियो कि तुम्हारा चरित्र लिखने के लायक हो, नहीं तो ऐसा कुछ लिख डालो कि दुनिया को पढ़ने के लायक हो. एकतर अशी जिंदगी जगा की तुमचं चरित्र लिहिण्यासारखं असावं, नाहीतर असं काहीतरी लिहून टाका की ते जगाच्या वाचण्यासारखं असावं. आणि ते माझ्या ज्ञानोपर्याने केलं. काय केलं? चोखामणे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ वाचिता सनात होते जीव, असा अभंगाचा सरळ आणि सोपा अर्थ आहे. कीर्तन सांगण्यापुरता पर्याय देणं महत्वपूर्ण. आपल्या पुण्य पावन विठ्ठलवाडी या नगरामध्ये किम निमित्तानं कीर्तन प्रत्येकाला श्रोत आहे. भगवान परमात्म्याच्या कृपेनं आणि हरिभक्त परायण परमपूजनीय नाथ माऊली आणि तथा रामदासजी बाबा यांच्या आशीर्वादाने तथा मनोहरजी महाराज आणि गावातील तरुण मित्रमंडळ यांच्या मार्गदर्शनाने आणि सर्व महाराज मंडळीच्या उपस्थितीमध्ये, मला सर्वांची नावं माहित नाही, हरिभक्त परायण विष्णूजी महाराज, अविनाशजी महाराज, तसेच त्या ठिकाणी आमचे जोगदंड महाराज, तसेच ज्यांनी मला या ठिकाणी पाचारण केलं असे आमचे ज्ञानेश्वरजी माऊली, तसेच त्या ठिकाणी कारभारी महाराज, सीताराम बाबा, कारभारी महाराज, ही सगळी काळकरी मंडळी, सोमदार बाबा, मृदंगाचार्य महाराज आणि विनेकरी बाबा. मला खूप आनंद वाटला पाहून. एवढ्या वयामध्ये किती म्हाताऱ्याकडे किती एनर्जी आहे. मेरी झलक सबसे आलू. असं सुंदर वातावरण या ठिकाणी आहे आणि अशा सुंदर वातावरणामध्ये हे कीर्तन पार पडत आहे. मला बऱ्याच दिवसापासून माऊलीनं ही तारीख दिली होती आणि मला आश्चर्याचा धक्का बसला की हे गावही माऊलीचं आहे, तारीखही माऊलीनं दिली आणि माऊली माझ्या कीर्तनात चाल म्हणेल हे माझ्या डोक्यातही नव्हतं. इतकं म्हणजे गायक वादक इतके महाराज लोकांवर प्रेम करत नाही. पण हे काही वेगळं त्या ठिकाणी म्हटलं. मेरे दिल में जो थी वो दिल से चली गई, इसीलिए मेरी दिल की तसल्ली भी चली गई. सोचा था इलेक्ट्रिक के करंट से मर जाऊं, लेकिन हाथ लगाने से पहले बिजली भी चली गई. फार बरं वाटलं मला. आणि ज्यांच्या मुखातून तुम्ही अशी गोड अशी श्रीमद भागवताची कथा या ठिकाणी रसपान करत आहात, असे हरिभक्त परायण परमपूजनीय ब्रह्मानंद महाराज यांच्या मुखातून तुम्ही गोड अशी श्रीमद भागवताची कथा रसपान करत आहात. भागवत म्हणजे नेमकं काय आहे? अरे श्रीमद भागवतोऽख्योऽयं प्रत्यक्ष कृष्ण एव हि स्वीकृतोषि मया नाथं मुक्तार्थं भवसागरे. श्रीमद भागवतोऽख्योऽयं प्रत्यक्ष कृष्ण एव हि स्वीकृतोषि मया नाथं मुक्तार्थम भवसागरे. जीव को मुक्ति प्रदान करने वाला जो शास्त्र है उसे भागवत शास्त्र कहा जाता है. भागवत म्हणजे काय? भा म्हणजे भारतामध्ये, ग म्हणजे गणित न करण्यासारखा, व म्हणजे वरिष्ठ आणि त म्हणजे तत्वे असलेला ग्रंथ म्हणजे भागवत. दरवर्षी भागवत असते काय?
यंदाच ठेवलं का? आता त्याला बंद करू नका. श्रीमद भागवताची कथा इतकी गोड आहे महाराज, किती वेळेत तरी ऐकली तरी ती ऐकावीशी वाटते. पुणी पुणी सुनावू सुनाई सुनाई, दिल के प्यास बुझत बुझाई, मंगल भवन अमंगल नमो सुनाय शरद विहारी, राम श्री पुड़ी पुड़ी सुनवू सुनई सुनाई, दिल की प्यास बुझत न बुझाई. अरे श्रीमद भागवताची कथा किती वेळेत तरी ऐकली तरी ऐकावीशी वाटते. का माहितीये? मी भागवतातलं सांगणार नाही काही, कारण तुम्हाला ऐकायचं आहे. फक्त जाताना एवढं सांगून जाईल की भागवत कथा किती वेळेत तरी ऐकली तरी ऐकावीशी वाटते. काय ऐकावीशी वाटते माहितीये? श्री डोंगरेजी महाराजांनी आपल्या भागवत रश्य नावाच्या ग्रंथामध्ये फार मोठं सुंदर चिंतन मांडलं की श्रीमद भागवत कितने बार में सुना तो ऐसा लगता है सुनना ही चाहिए, जितने बार सुना इतने बार मीठा ही लगता है. क्यों पता है? भागवत क्या है? वेद नाम का एक बहुत बड़ा वृक्ष है, और वेद नाम के वृक्ष को श्रीमद भागवत नाम का फल लग गया, और श्रीमद भागवत नाम के फल को शुक नाम के तोते का मुख लग गया, इसीलिए वो मीठा हो गया, क्योंकि तोते ने काटा हुआ फल बहुत मीठा होता है. तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? पोटानं कतरले जो आंबा असतो वर पाडाला पिकलेला, त्याला पोपट कतरतो, त्याला काय म्हणतात इकडे? शाकीला पोपट कतरतो, कतरण म्हणतात त्याला. तुमच्याकडे काय म्हणतात मला माहित नाही, पण मी जालना जिल्ह्यातलाच आहे. अशी ती कतरण कशी लागते? पोपटानं कतरलेलं फळ कसं लागतं? गोड लागतं. तसं डोंगरेजी महाराज सांगतात, वेद नावाच्या वृक्षाला श्रीमद भागवत नावाचं फळ लागलं, श्रीमद भागवत नावाच्या फळाला शुक नावाच्या पोपटाचं तोंड लागलं, म्हणून ते गोड झालं. निगम कल्पतरोर कलितम फलम शुकमुखादमृत द्रव संयुतम पिबत भागवतम रसमालयम मोहरो रसिका भूरि भाविका. असं निगम का मतलब होता है वेद. निगम कल्पतरोर कलितम फलम शुकमुखादमृत द्रव संयुतम पिबत भागवतम रसमालयम मोहरो रसिका भूरि भाविका. अशा पवित्र भागवताचं चिंतन तुम्ही या ठिकाणी श्रवण करत आहात, आणि तुमच्या मायबापाची सेवा माझ्या वाट्याला आली. मी माझं परम भाग्य समजतो, तरी माझ्या दैवा तरी माझ्या सेवा कुणाची? दारू पिणाराची, पत्ते खेळणाराची. गीता भागवत भागवत गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत भागवत गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत भागवत गीता भागवत करीती भागवत गीता भागवत करीती श्रवण.
श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. मी अभंग सोडण्याचा प्रयत्न करत, टेन्शन घेऊ नका. परंतु त्या ठिकाणी गीता आणि भागवत आम्हाला दिशा दिली या ग्रंथाने. आणि धर्माच्या प्रांतामध्ये जगावं कसं हे माझ्या छत्रपती शिवबाबून शिकायचं आहे. मला खूप आनंद वाटला की तुम्ही एक वेगळा उपक्रम मला या ठिकाणी दिसला की अगोदर छत्रपती शिवबांचं पूजन आणि नंतर कीर्तन. क्या बात आहे, मला खूप आनंद वाटला. एक सांगू तुम्हाला, हे प्रत्येक सप्ताहामध्ये व्हावं. का? पूजा तर देवाची होते, राजाची पूजा कशी करता? एक वाक्य सांगून जाऊ का, फार गोड आहे. माझा राजा देव नव्हता, पण माझ्या राजामुळेच देव देवळात आहे. ते कधी देवळात आहे, हे माझ्या शिवबांचं हे आहे. मी छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र जास्त कीर्तनात तुम्हाला सांगणार नाही, फक्त एक वाक्य सांगून जाईल. छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र म्हणजे काय? आज बऱ्याच कीर्तनकारांनी हेच धरलं, 50% छत्रपती शिवाचं चरित्र सांगतात. सांगण्याबद्दल माझं काही दुमत नाही आहे, पण माझं असं मत आहे, आज राजावर आम्ही प्रेम करतो. आज गावोगावी शिवजयंत्या साजऱ्या करतात मुलं, पण तो डीजेवर नाचून साजरा करतात. हे आमच्या संस्कृतीत दुर्दैव आहे. एक सांगू का दादा, माझ्या राजाची जयंती डीजेवर नाचून साजरी करू नका, तर माझ्या राजाचं चरित्र वाचून साजरी करा. तेव्हा आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज, तेव्हा आम्हाला राजा कळेल आम्हाला काय काय करू लागलो आम्ही. काय नाव आहे बाळा तुझं? हा, प्रज्वल. काय सुंदर नाव आहे, नावासारखं सुंदर आहे. कितीला आहे बेटा? 10वीला आहे, 9वीला आहे. क्या बात आहे, खात्या पित्या घरातला दिसतोस, त्याच्यामुळे मोठा वाटतो तुला. मला सांग प्राजल, 9वीला आहे. क्या बात आहे, काय बनायचंय पुढं? क्या बात आहे, बनशील तू. तुझ्या चेहऱ्यावर छटा आहे तशा. फार सुंदर बोलतात इथले मुलं. एका पोराला परवा विचारलं तुला काय बनायचंय, तो मला महाराज टेन्शन देऊ नका, मला फक्त नवरदेव बनायचं म्हणून, बाकी काहीच नाही. फार अवघड परिस्थिती. मला सांग बाळा, एका छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतारीख काय? छत्रपती शिवाजी जन्मतारीख. क्या बात आहे, हुशार आहे तो, नाही का? आणि मृत्यूची तारीख बरोबर सांगितलं त्याने, 3 एप्रिल 1680. राजाला बायका किती होत्या? क्या बात आहे, क्या बात आहे. त्याने वाचलंय चरित्र राजाचं. काही शिवजयंत्या साजऱ्या केलं, पण त्याला राजा कळला नाही. एक सांगू तुम्हाला, राजा मुलात जन्माला या हे म्हणूच नका. माझं असं मत आहे की राजाचे विचार आपल्या नसा नसात घुमले पाहिजे. मावळातलं रक्त पुन्हा एकदा सळसळले पाहिजे. मावळातलं रक्त पुन्हा एकदा सळसळले पाहिजे. भवानी तलवारीचे पाते एकदा पुन्हा उजळले पाहिजे. प्रत्येक पुत्र ज्वाला आणि कन्या भद्रकाली झाली पाहिजे. पुन्हा एकदा रायगडाला जाग आली पाहिजे. तेव्हाच आम्हाला आपल्या राजाचं चरित्र कळेल. आयुष्याला भविष्याची धार आली पाहिजे. आयुष्याला भविष्याची धार आली पाहिजे. पंखातल्या शिवभक्तीने भरारी मारली पाहिजे. झेप कशी क्षितिजाच्या आर पार गेली पाहिजे. पुन्हा एकदा रायगडाला जाग आली पाहिजे. नाव शिव शंभूचे घेता रक्ताची आग झाली पाहिजे. सह्याद्रीची अवलास सारी वाद झाली पाहिजे. प्रत्येकाच्या हृदयात शिवज्योतीची धग झाली पाहिजे. पुन्हा एकदा रायगडाला जाग आली पाहिजे. तेव्हाच आम्हाला छत्रपती शिवांचं चरित्र त्या ठिकाणी कळेल. आणि म्हणून शून्यातून विश्व कसं उभं करावं हे माझ्या राजाने शिकवलं. आणि धर्मासाठी कसं मरावं हे संभाजी राजाने शिकवलं. हर दिल पे राज किया जिसने, क्योंकि जिस्म उसका पोलाद था. औरंगजेब के सामने नहीं झुका, क्योंकि वो शिवा की औलाद था. माझा राजा औरंगजेबाच्या समोर नाही झुकला. का? शिवाचा छावा होता. हे राजाचं चरित्र आहे. आणि म्हणून जगावं कसं हे जर शिकायचं असेल, शून्यातून विश्व कसं उभं करावं हे माझ्या शिवबांकडून शिकावं. आणि धर्मासाठी मरावं कसं हे राजा संभाजीकडून शिकावं. तसं अध्यात्माच्या प्रांतामध्ये जगावं कसं गीता, वागावं कसं रामायण आणि मरावं कसं भागवत. आणि म्हणून तुम्ही गीता नाही का, गीता अर्थात ज्ञानेश्वरी पारायण या ठिकाणी चालू आहे. दुर्दैव असं आहे आपल्या संस्कृतीचं, बाकी ठिकाणी अशी झाली घटना की लोकांनी ज्ञानेश्वरी पारायण बंद करून टाकले आणि भागवत सुरू केली. मी एक स्वतः भागवतकार आहे. माझं असं मत आहे की प्रत्येक गावात ज्ञानेश्वरी पारायण व्हावं. का? एक वाक्य सांगून जाऊ का, फार गोड आहे. भागवतामध्ये ज्ञानेश्वरी नाही, पण ज्ञानेश्वरीमध्ये भागवत आहे हे मात्र तितकंच खरं आहे. हे मानावं लागेल. का? तुम्ही म्हणताल का? बघा ना तुम्ही, ज्ञानेश्वरीत भागवत कसं आहे. दशमस्कंदामध्ये पुतनेचं चरित्र आलं. माझ्या ज्ञानोबरायांनी फार सुंदर लेख काढलं. माझ्या ज्ञानोबरायांनी फार सुंदर लेख काढलं. ज्ञानोबराय बोलतात, तुवा सनकादिकाचे निमाने सायुज्य सौरसू दिदला पुतने जे विषयाचे निस्तनपाने
मारू आली अगा राजिसू यागाच्या सभासदी देखता त्रिभुवनाची मांदी कैसा दुर्वाक्य शताब्दी निस्तेजलाची अगा अपराधी शिशुपाळा आपण पैठावरी दिला गोपाळा. हे ज्ञानेश्वरीत आलेलं चिंतन आहे. विठ्ठल विठ्ठल ज्ञानेश्वरी पारायण व्हावे, भागवत कथा ही त्या ठिकाणी व्हावी आणि तुम्ही दोन्ही या ठिकाणी ठेवलं. तुम्हाला धन्यवाद देतो आणि अभंगामध्ये डोकावण्याचा प्रयत्न करतो. आणि मी व्यवस्थित अभंग सोडवण्याचा प्रयत्न करेल, कारण माझं जे काम आहे ते व्यसनमुक्तीचं काम आहे. मला महाराजांनी विचारलं की मला तुम्ही कुठल्या संस्थेत होते, आता मी काय सांगू तेच मला कळेना. खरं तर मी कुठल्या संस्थेतही नव्हतो आणि माझ्या शिक्षणाबद्दल जर तुम्ही विचारलं तर तुम्हाला सहज वाटेल की निदान 12वी पास असेल हा माणूस, असं तुम्हाला सहज वाटेल. पण खरं सांगू का तुम्हाला, माझं शिक्षण जे झालंय ना 1991 ला माझं MF IAS झालं. 1991 ला टेन्शन मध्ये आले ना तुम्ही आता. MF IAS चा लॉंग फॉर्म आहे मॅट्रिक फेल इन ऑल सब्जेक्ट नो टेन्शन. असा माझा कार्यक्रम आहे. ही फक्त संतांची कृपा आहे. माझ्या ज्ञानोबराने रेडा बोलवला तर हा विडा का बोलणार नाही. ही माझ्या ज्ञानोबराची दया आहे. आणि मी अभंगात सोडवण्याचा प्रयत्न करेल, कारण तुमचं सप्ताहाचं 30वं वर्ष आहे आणि खूप आनंद वाटला मला. एवढ्या वर्षातही तुम्ही सगळे उत्साहित आहात. एवढं सुंदर वातावरण आहे. एक सांगून जाऊ का, 12 वर्ष पूर्ण झाले की त्याला शताब्दी म्हणतात. 25 वर्ष पूर्ण झाले की त्याला रौप्य महोत्सव म्हणतात. 50 वर्ष पूर्ण झाले की त्याला सुवर्ण महोत्सव म्हणतात. 75 वर्ष पूर्ण झाले की त्याला अमृत महोत्सव म्हणतात आणि 100 वर्ष पूर्ण झाले की त्याला शताब्दी म्हणतात. मी जामवंत महाराजाला पांडुरंगाला अशी प्रार्थना करेल की तुमच्या सप्ताहाची शताब्दी पूर्ण व्हावी आणि त्याचा आनंद पुढच्या पिढीने घ्यावा. सुख या शब्दापासून अभंगाची सुरुवात झालेली आहे. प्रत्येक व्यक्तीला सुखाची अपेक्षा आहे पण सुख मिळत नाही. सर्व सुखाची आशा जन्म केला, क्षणा एक मुक्ती यत्न नाही केला, विगता दिशाशी न पावला, माया व्यक्तीला जीव माझा माझे तर विचार केला की या जगामध्ये कोणी सुखी नाही. सुखी मानल्यावर आहे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया घर मेरा जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं. जो तो सुखी आहे असं वाटतं माणसाला, हा माणूस सुखी असेल, पण या जगात कोणी सुखी नाही. बघा कशी गंमत आहे. आम्ही सगळे महाराज लोक गायक वादक असे बाहेर सप्ताहावर राहतात. चांगलं गाव मिळालं तर ठीक आहे, नाही तर फार दैन असते आमच्या लोकांची. असे आमच्या मी काही दिवस मृदंग वाजवला महाराज. माझा पहिला अगोदरचा विषय होता थोडाफार वाजवत होतो. थोडाफार का म्हटलं मी, जे फार वाजवतात त्यांच्यापेक्षा थोडा आणि जे थोडा वाजवतात त्यांच्यापेक्षा फार, त्याला म्हणतात थोडाफार. मग सप्ताहावर राहतो आमचे महाराज लोक. मग आम्हाला अशी एक खोली दिली जाते, या खोलीमध्ये राहा, जे दिल ते खान भीतीकडे पहा, अशी आमची अवस्था. आणि मग असे आमचे बसलो आम्ही की त्या खोलीसमोर अशी नाली वाहते. मग त्यातले सगळे मच्छर आमच्या खोलीमध्ये, रात्रभर रक्तदान शिबिर चालतं. आणि मग आम्ही आमचेच विचार करतो आणि मग आम्ही म्हणतो कानी म्हणून महाराज काही पडलं नाही माऊली, आता याच्यामध्ये मस्त शेती करावं ना आरामान मारावं, असं आम्ही म्हणतो. खरंच हे गावकरी सुखी आहे. मस्त हरिपाठात येतात, नाचतात, कुदतात, आपल्या लेकरा बाळामध्ये आनंदात राहतात. काय खरंय आपलं, खरंच हे गावकरी सुखी आहे असं कोण म्हणतं? असं महाराज लोक म्हणतात. आणि मग असं आमच्या गप्पा चालतात. तो गावकरी येतात 2-3 आमच्या जवळ आणि मग ते आम्ही त्यांना पाहिलं केलं की आम्ही एकमेकाला खुणीतो, जाऊ द्या हे आले. मग ते गावकरी आमच्या जवळ आले की मग ते गप्पा मारतात आमच्या जवळ आणि मग ते असे समोर जातात आणि ते म्हणतात एकमेकाला, काय रामभाऊ काय मजा राव या लोकांची, खरंच काय सुखी लोक आहे. आम्ही म्हणतो असं, तुम्ही म्हणता तसं. सुखी कोणी नाही, सुखाचा भास आहे असं वाटतं माणसाला. ही व्यक्ती सुखी आहे. 2 माणसाचे शेजारी राहत होते. एकाच्या घरामध्ये एकदम कलकल कलकल कायम नवरा बायकोच्या भांडणाचा आवाज यायचा आणि एकाच्या घरामध्ये कधी बायकोच्या हसण्याचा आवाज तर कधी नवऱ्याचा हसण्याचा आवाज.
त्याने त्याला सांगितलं, राजा माझ्या घरामध्ये दररोज किचकिच आहे, दररोज भानगडी, नवरा बायकोचे भांडणं, पण तुझ्या घरात काय आनंद आहे? म्हणले कसा काय आनंद? तुला कसा काय आनंद दिसला माझ्या घरात? म्हणले कधी तुझ्या बायकोच्या हसण्याचा आवाज येतो तर कधी तुझ्या हसण्याचा आवाज येतो. तो म्हणला त्याच्या पाठीमागे काय दुःख आहे तुला माहित नाही. म्हणले काय? म्हणले माझी बायको एवढी खतरनाक आहे, तिला जर राग आला तर ती रागाच्या भरात हातात येईल ते मला फेकून मारते, लागलं की ती हसते, हुकलं की मी हसतो. म्हणले आमचा कार्यक्रम असा चालू आहे, हे असंच चालू आहे. विठाल विठाल कोणी सुखी नाही, सुखाचा भास आहे. विठाल विठाल वाटतं माणसाला सुखी आहे. आमच्याकडे एक कीर्तनकार आहे बाबा, ते म्हणले माऊली मला 4 व्हीलर घ्यायची. म्हणलं महाराज तुमचं जे चालू आहे तेच बरं चालू आहे, तुम्ही 4 व्हीलरच्या नादात पडू नका. ते म्हणलं तुमचं कसं जमलं? मी म्हणलं माझ्या शेतीचा मला बेस आहे थोडा, त्याच्यामुळे बरं चालू आहे, फार अवघड आहे. घेतली गाडी. मी आता विचारलं त्यांना कसं काय, सुख आहे का कसं काय? ते म्हणले काय सांगा तुम्हाला माऊली, कीर्तनासाठी गाडी घेतली, आता गाडीसाठी कीर्तन करणं पडू राहिले. सुख दिसतं पण ते नाही आहे. सुखाचा भास आहे हा, असं वाटतं माणसाला माणूस सुखी आहे. एक सांगू का, एका माणसानं 500 रुपयाचा बूट घेतला, तो रस्त्यानं बूट घालून निघला. एका माणसाने त्याला विचारलं, वा क्या बात आहे, काय सुंदर दिसतो तुमच्या पायात तो बूट. तो म्हणला 550 रुपयाचा आणला. 50 रुपये शिल्लक दिले त्याला, एवढा आवडला मला. पण दुसऱ्या दिवशी तो माणूस बिगर बुटाचा चालला होता. त्याने विचारलं का बूट इतका चांगला दिसतो, आज तुम्ही तसेच चालले? तो म्हणले तुला दुरून चांगला दिसतो पण डसतो कुठे हे फक्त मलाच माहिती आहे, तू चावतो कुठं हे माझं मलाच माहिती आहे. तसं दुसऱ्याचं चांगलं वाटतं, पण तू किती परीक्षाने कोणाचे 3 रुपये टक्क्याचे आणलेले त्यानं हे फक्त त्यालाच माहिती आहे. आणि एक गोष्ट सांगू का, प्रपंचामध्ये जर तुम्हाला सुख लागत असेल, प्रपंचामध्ये परमार्थातलं वेगळं आणि प्रपंचातलं वेगळं, प्रपंचात तुम्हाला सुख लागत असेल तर 4 गोष्टी लक्षात ठेवा. चालताना पुढे पहा, जेवताना मागे पहा, प्रपंचात खाली पहा आणि परमार्थामध्ये वर पहा. नंबर 1, चालताना पुढे पहा. ऍक्सिडेंट का होऊ लागले? मला सांगा, मोबाईल ही गाडीवर बोलण्याची वस्तू आहे का? पण लोक बोलतात. ऍक्सिडेंट का होऊ लागले? सरळ जर आपण गाडी चालवली तर ऍक्सिडेंट होईल का? आपण पडू का? पण तसं चालत नाही आपण महाराज. आणि लोक पडले, चूक झाली तरी चूक मला तयार नाही लोक. एक असं मोटरसायकलवर चाललं, तिकडनं एक लेडीज येत होती, एक ताई. मला गुपची जाव की नाही, तर ताईकडे बघायला लागलं ते. तर ताईकडे बघता बघताच खाली पडलं. तर ताईच्या लक्षात आलं हे आपल्याकडे पाहता पाहता पडलं. त्या मोठेपणाने तिथे गेल्या, म्हणले दादा तुम्ही माझ्याकडे बघता बघताच पडले. मला कोण म्हणलं मी पडलो? म्हणले हे काय? तो म्हणला मी पडलो नाही, मी असाच उतरत असतो. म्हणजे चुकलं तरी चूक मला तयार नाहीत लोक, इतकी अवघड परिस्थिती आहे. अशा घटना घडल्यापेक्षा पुढे पाहिलं तर काही होणार नाही ना असं. म्हणून चालताना पुढे पहा, जेवताना मागे पहा. जेवताना मागे पहा याचा अर्थ असं मागे पाहून जेव्हा असं नाही. समजा एकदम चांगली सुंदर भाजी झालेली आहे आणि त्या ताई वाढायला आल्या, आणि भाजी एकदम सुंदर झाली, त्या ताई वाढायला आल्या, पण त्या पातेल्याचं बूड बाजू लागलं, खर्र खर्र बाजू लागलं. तर शहाण्या माणसानं आटपून घ्यावं की मागे 2 लोक जेवायचे राहिले का चालूच द्यावं. वा ताई काय भाजी झाली, अरे पण झाली ती आता नाही ना शक्य ते नाही का. जेवताना मागे पहा, प्रपंचामध्ये खाली पहा आणि परमार्थात वर पहा. प्रपंचात खाली पहा, ज्याला 2 तालाची बिल्डिंग आहे त्याने असा विचार करावा की मला 2 तालाचं मकान आहे, माझा शेजारचा एकाच तालामध्ये राहतो, त्याच्यापेक्षा मी सुखी आहे. जो एका तालाच्या स्लॅबच्या घरात राहतो त्याने असा विचार करावा की मला राहायला एक स्लॅबचं घर आहे, पण माझ्या शेजारचा पत्र टाकून राहतो, त्याच्यापेक्षा मी सुखी आहे. जो पत्र टाकून राहतो त्याने असा विचार करावा मी तर टिनाच्या घरात राहतो, पण माझा शेजारी छपरात राहतो, त्याच्यापेक्षा मी सुखी आहे. जो छपरामध्ये राहतो त्याने असा विचार करावा मला तर राहायला छप्पर आहे, परंतु माझा शेजारी पालामध्ये राहतो, त्याच्यापेक्षा मी सुखी आहे. आणि त्याने असा विचार करावा मला तरी राहायला पाल आहे, पण मुंबईमध्ये लोकांचे फुटपाथवर हाल आहे, त्याच्यापेक्षा मी सुखी आहे. तुमच्या जीवनात कधीच दुःख येणार नाही, पण आम्ही तसं करत नाही. नरोबराची फार गोड उभी आली 3ऱ्या अध्यायामध्ये. लोकांची धवला रे देखो निया मनोहरे, असती आपुली तनारे मोडावी केवी. लोकांचे चून गच्चीचे मकान पाहून झोरल्यापेक्षा आपण आपल्या आपल्या झोपड्यात आनंदानं राहावं, ती जीवनाचं खरं सार आहे. आणि परमार्थात वर पहा, त्यांनी 1 हरिपाठ पाठ केला का मी 2 हरिपाठ पाठ करल. जीवनामध्ये दुःख न येणार, पण आम्ही तसं करत नाही. आणि असे जेव्हा लोक उद्विग्न झाले काही, तेव्हा ती माणसं उद्विग्न झाल्यानंतर पंढरपूरला गेले. त्यांनी ऐकलं कुठेतरी सुका लागी करशी तळमळ परिपूर्ण सीताया एक वेळ, मग तू अवघाची सुख
होतं. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी. नाचता नाचता देवाचा काय तो आनंद नामदेवराच्या चेहऱ्यावर एकदम आनंद ओसंडून वाहत होता. बरं साधू संतांच्या चेहऱ्यावर एवढा आनंद राहतो, काय कारण आहे त्याचं? कोणतं च्यवनप्राश खातात ते? कोणतंच नाही. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. कुटुंब आहे, किती लोक होते नामदेवराच्या घरात तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. राजा गोनाई दोघी सासू सुना नामादा मादाना बापले का नाराविटा गोंदा मादा चौघे पुत्र जन्मले पवित्र त्यांचे वंशी लाडाई गोडाई येसाई साकराई चौघी सुनापाई नामयाच्या लिंबाई तिले की आऊबाई बहिणी वेडी पिशी जनी नामयाची. किती झाले बाळा? नाही तू तिकडच लक्ष दे, तुझं जिकडं चुकलं तिकडं नाही का, हुशार येतो खूप. किती माणसं झाले? पुन्हा मोजा. राजा गोनाई नामादामा नाही का, राजा गोनाई नामादामा नारा विटा गोंदा माझा लाडाई गोडा येसाई साकरा लिंबाई आऊबाई जना. किती झाले? 16. तुम्ही 2 तास कशी काय शिल्लक केले गोळा? पुन्हा मोजा. राजाई गोनाई नामा दामा नारा विठा गोंदा मादा लाडाई गोडाई साई साकराई लिंबाई अवबाई जनावर. चौदा नाही झाले. 6 कमी 20. आणि सोपी गोष्ट अवघड करून सांगणे म्हणजेच कीर्तन आहे महाराज. विठ्ठल विठ्ठल एवढ्या कुटुंब तरी महाराजांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. मग ते काही माणसं त्यांच्याकडे गेले. महाराज हे सुख तुम्हाला कुठं मिळतं? तेवढ्यात नामदेवराय म्हटले तुम्हाला त्या सुखाचा पत्ता पाहिजे ना, त्यावेळेस साधू संतात खूप आदर होता महाराज. तुकोबराय संत होते पण तरी तुकोबराय बोलतात. तुम्ही संत माय. इथं अहंकाराचा निराश केला तुकोबरायने. अहंकार असता तर म्हटलं असतं आम्ही संत माय. केवढा मोठा अधिकार होता तुकोबरायचा. घोटबीन लाळ ब्रह्मज्ञान हाती मुक्त आत्मस्थिती सांडवीन, एवढा अधिकार होता. रामेश्वर शास्त्री सारख्याने माझ्या तुकोबरायची शरणागती पत्करावी. रामेश्वर भट्टाचा अधिकार काही साधा नव्हता, केवढा अधिकार होता नाही का. बरेच लोक रामेश्वर भट्टाला नाव ठेवते तुकोबरायचे विरोधक होते. अरे पण ते विरोधक कसे होते? कुठेतरी माझ्या वाचण्यामध्ये एक शेर आला की सिर्फ हाथों में तलवार नहीं सीने में दम और आंखों में पानी चाहिए. सिर्फ हाथों में तलवार नहीं सीने में दम और आंखों में पानी चाहिए. दुश्मन भी चलता है हमें लेकिन वो भी खानदानी चाहिए. तोही असावा पण तो खानदानी असावा. त्यांचा अधिकार काय होता रामेश्वर भट्टांचा? ऋग्वेदादी तिन्ही प्रतिष्ठित वाग्भोनी केली जै शिवदनी ब्रह्मशाळा कर्मकांड तरी जाणे मुखोद्गत पुराणे ज्योतिषी तो म्हणे तैसेची होय. एवढा अधिकार होता आणि त्यांना तुकोबरायाने त्याला नतमस्तक व्हायला लावलं. मग तुकोबरायाचा अधिकार केवढा असेल तरी तुकोबराय सांगतात तुम्ही संत माय बाप कृपावंत. आणि मग ते नामदेवराय जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळाचा हेतवण्या. आणि मग ती वृत्ती अगोदरपासून होती. या न्यायाने नामदेवराय म्हणतात त्या लोकांना तुम्हाला सुखाचा पत्ता पाहिजे ना, ते चोखोबराय बसले त्यांना विचारा. तेवढ्यात ती माणसं गेली आणि त्यांनी चोखोबरायला सुखाचा पत्ता विचारला. तेव्हा चोखोबरायने त्यांना सुखाचा पत्ता सांगितला. तो अभंगाच्या पहिल्या
करायला काय हरकत. सुखानुपम्य संतांचे चरणी. तुम्हाला सुख पाहिजे ना, ते संतांच्या चरणावर आहे. आता नीट ऐका, सुख म्हणजे काय? तर सुख म्हणजे देव. सर्व सुखाचे अगर बाप रकुमा देवी बर, सर्व सुखाचे अगर म्हणे नर हरी सोनार, सर्व सुखाचे अगर तो हा उभा विटेवर, सर्व सुखाचे अगर जनी म्हणे शारंधर. मग सुख म्हणजे देव आणि चोखोपराय सांगतात संतांचे चरणी. असं कसं सांगतो, भजन करा विठ्ठल विठ्ठल. सुख म्हणजे देव नाही का? सुख रूपाय साधुदा कोण सांगा, सुख रूपाय साधुदा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा माझ्या पांडुरंगा. संतांचे चरणी. मग देव संतांच्या चरणी कसं? ऐका एक वेळेस नाही का, फार सुंदर प्रसंग आहे की पांडुरंगाच्या सोबत सर्व साधू संत असायचे. विठोबा झाले कुलवा, विठोबा झाले कुलवा, संगे गोपाळाचा मेळा, संगे गोपाळाचा मेळा, संगे गोपाळाचा मेळा. विठोबा झाले कुलवा, झाले गोपाळाचा मेळा, संगे गोपाळाचा मेळा, संगे गोपाळाचा मेळा. देव म्हणजे सुख. नीट ऐका, मग सुख देवाच्या चरणावर कसं, संतांच्या चरणावर कसं? तर पांडुरंगाच्या सोबत सर्व संत असायचे. आणि ती संतांची मांदियाळी अशी आली की रुक्मिणी मातेनं पाहिलं नामदेव राहिला की रुक्मिणी माता डोक्यावर पदर घ्यायच्या. नामदेव राहिला पाहिलं की बाकीच्या संतांच्या पोटात थोडा गोळा उठला. यांना कसं काय मान? असं राहतच ते. ना गुणी गुणिनम व्यक्ती गुणी गुणी शिवमत्सरी गुणीच गुणरागीच विरला सर्वजन, असं वर्णन केलेलं आहे. ज्याला गुण नाही त्याला गुणाचं काही वाटत नाही, पण गुण असून गुणवानाचा मत्सर करतो, पण गुण असून गुणवानावर प्रेम करतो. विरला सर्वजन. बाकीच्यांच्या डोळ्यात आलं आणि त्यांनी मोर्चाच काढला रुक्मिणी मातेकडे. हमारी मागे हे चांगलं पाठ झालं तुमच्या. आता आले जवळ. रुक्मिणी मातेने सांगितलं, बाळा काय रे, का तुम्ही असं गोंगाट करू लागले? आणि सांगितलं लवकर या बरं भाऊ. आणि पोरं खूप चांगले पण इथले, चांगलंच म्हणावं लागेल. लेकरं खूप आवडतात मला, कीर्तन पाहिजेत लेकरं नाही का. आता येतील परत लग्न करून. हेच तर आनंद आहे खरा जीवनातला. मग विठ्ठल सांगितलं, आई साहेब तुम्ही नामदेवरायाला कोण डोक्यावर पदर घेता, काय आमचा अधिकार नाही? रुक्मिणी मातेने सांगितलं, चुकीचं बोलला का तुम्ही? मी नामदेवाला पाहून डोक्यावर पदर घेत नाही. म्हटले मग नामदेवरायाच्या पाठीमाग माझा नवरा असतो. कशासाठी? वंदावया रज चरणी, वंदावया रज चरणी. माझे पांडुरंग नामदेवरायाच्या पाठीमागे चालतात.
कशासाठी? वंदावयारज चरणीचे. आणि म्हणून शास्त्र असं आहे, पती जर तिकून आला तो डोक्यावर पदर घ्यावा, ही आमची संस्कृती आहे. आणि तुम्ही आता नका घेऊ पदर, नाही का, पण डोक्यावर पदर घ्यावा. आल्या गेल्याचा आदर. आपल्या घरी जो कामाला गडी आहे त्याची कदर. डोक्यावर पदर. इसे कहा जाता है इंडियन मदर. वो भारतीय नारी आहे, ती भारतीय स्त्री आहे. मर्यादा सांगितली आम्हाला. म्हणून आपलं शास्त्र असं सांगतं, तिकून जर नवरा आला की डोक्यावर पदर घ्यावा. तुम्हाला बरं वाटलं असेल, पण आपण सुद्धा तिकून व्यवस्थित घरी आलो पाहिजे. आता खरं म्हणजे माझं जे काम आहे, मी अभंगाचं माझं 50 किलोमीटरचं अंतर असतं मनोरमाला, पण मी प्रयत्न करतो सोडवण्याचा. कारण मला एकच छंद लागलेला आहे, लोकांना व्यसनमुक्त करणे. आज मी दिवसभर थकून गेलो, कारण रात्री 3 वाजता घरी आलो. जळगाव खानदेशला रात्री कीर्तन होतं, 3ला घरी आलो. सकाळी परत 5:30ला उठावं लागलं. सकाळी 7 वाजता आमच्याकडे 200-300 लोक असतात दर गुरुवारी आरतीला. आमचं गाव शेजारी शेत आहे, आमचं शेतामध्येच मंदिर आहे महाराजांचं. 40-50 लाखांचं आज काम झालं. सुंदर वातावरण आहे. आणि दिवसभर पुन्हा ते दारू पिणार लोक येतात भेटायला दर गुरुवारी. अनेक लोक संकल्प करून जातात आणि मला या लोकांचा चांगला अनुभव आहे. तुमचं 30 वर्षाचा सप्ताह म्हटल्यानंतर तुमच्या गावात कोणी पीत नसेल, कमी प्रमाण असेल तुमच्या गावामध्ये पिण्याचं, असं मला वाटतं, नाही का? थोडेफार बी नाही का? थोडेफार पाहिजे, पण 2-4 8 पिणारे. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. एखादी आई काय करते, आपल्या बाळाला सुंदर आंघोळ घालते. आंघोळ घातल्यानंतर सुंदर त्याला स्वच्छ आंघोळ घालते. आता हे जर तिकडून पिऊन आले, यांना पाहून काय डोक्यावर पदर घ्यावं? महाराज इथले विचित्र असतात ना पिणारे. आता परवा गावाला कार्यक्रमाला गेलो मी, 2 जण फुल पियल. माऊली महाराज, मी म्हणलं काय असं कीर्तन हानाचं आहे गे? मला म्हणते असं कीर्तन हाना, एका हानाचं राहतं काय? मी म्हणलं काय म्हणणं? दोघांच्या तोंडामध्ये सिगरेट. मी म्हणलं काय म्हणणं आहे तुमचं? काय नाही, बस दर्शन घ्यायचंय. म्हणलं दुरून पाया पडा, जवळून नका येऊ. महाराज माझे 2 प्रश्न आहे, तुम्हाला माफी मागून बोलतो. मी अभंग सोडवतो, व्यवस्थित प्रयत्न करतो मी, पण माफी मागून बोलतो. माझे 2 प्रश्न तुम्हाला आहे. एका गल्लीमध्ये 2 महिला राहतात. एकीचा नवरा तिच्यावर जीवापाड प्रेम करतो, पण तो अटॅकनं मेला. आणि एकीचा नवरा 24 तास दारू पितो. मला सांगा, जिचा नवरा मेला ती बाई सुखी आहे का जिचा नवरा दारू पितो ती सुखी आहे? बोला. जिचा नवरा मेला ती सुखी आहे, कारण तिला एकदा दुःख झालं, ही कायम दुःखात आहे. माझा दुसरा प्रश्न असा आहे, थोडा कडू आहे पण पटणार आहे. तुम्हाला जर मी असा प्रश्न केला की तुम्ही संडास रूम मध्ये, टॉयलेट मध्ये 15 मिनिटं बसणं पसंत करू शकता का दारू पिलेल्या माणसा शेजारी 15 मिनिटं बसणं पसंत करू शकता? 2 प्रश्न माझे तुमच्या समोर आहे. तुम्ही टॉयलेट मध्ये बसणं 15 मिनिटं बसणं पसंत करू शकता का दारू पिलेल्या माणसा शेजारी 15 मिनिटं बसणं पसंत करू शकता? बोला, बोला ना. टॉयलेटमध्ये बसणं करू शकता, पण दारू पिणारा शेजारी नाही. मग पिणाऱ्याने असं आत्मपरीक्षण करावं की माझं तोंड टॉयलेटच्या तोंडापेक्षा जाहीर आहे का? हा आत्मपरीक्षणाचा विषय आहे. ज्याचं त्याचं आत्मपरीक्षण आहे. आता इतका वास यायला लागला मला, दोघांच्या तोंडामध्ये सिगरेट. ते म्हणलं महाराज दर्शन घेऊ दे. म्हणलं दुरून घे, लय वास लागला. ते म्हणलं तसं नाही महाराज, संत चरण रर लागत असत. मला म्हणतात प्रमाण पाठ असतात त्यांच्या. म्हटलं त्याला काय खरं घेऊ द्या म्हणले. मी म्हणलो घे बा. त्याने सुधासुईचं पाया पडावं कोणी माझ्या तोंडामध्ये सिगरेट, तसंच पेटलेलं सिगरेट माझ्या पायावर टेकलं. तसं मी म्हणलं चंडाळा तुम्हाला चटका दिला, आयन फारी. मी म्हणलं चटका दिल्यावर ते दुसरं आलं. मी म्हणलं तू दुरून पाया पड, तू नको चटका देऊ मला. ते म्हणले महाराज नाही ना तुम्ही दर्शन घेऊ देत, मग आपण भेटून घेऊ. आलिंगने संताची जीव भेटली. म्हणलं काय करावं? मी म्हणलं त्यांना पायाला चटका दिला, तुला भेटलं होतं मी तोंडाला चटका दिशी. फार अवघड परिस्थिती आहे. मी म्हणलं तू दुरून पाया पड. त्याने चटका दिला माझ्या पायाला. तो म्हणला माऊली मी त्यासारखा मूर्ख नाही, तुम्हाला चटका नाही बोलणार. मी पाया पडेपर्यंत माझं सिगरेट तुमच्या हातात धरा, नंतर मी एका ठिकाणावर असते गोळी. आणि घरी कसे सुदे जातील, आणि यांच्या काय पाया पडायचं, यांच्याकरता काय पदर घ्यायचं डोक्यावर, नाही का? आणि हे काय सुदे नसतात ते पिणारे. एकाची बायको तिथं जेवायला बसलं ते, आणि अशा असल्यावर त्यांना पाहून काय डोक्यावर पदर घ्या. जेवायला बसल्यानंतर ते बायकोला शिव्या दे. त्यांच्या शिव्या म्हणजे लय भारी असतात त्या. सांगू का 2-4 लेटेस्ट? मला का मार खाऊन जायचा इथे? नाही म्हणले बाबा. नाही बाबा तुम्ही म्हणतात नाही तर राहिलं. बुद्रुक माणसाचं ऐकलं पाहिजे.
विठ्ठल विठ्ठल. अशी परिस्थिती झाली. ती जेवायला बसून बायकोला भयानक शिव्या द्यायचं ते. तेवढ्यात ते बायकोला शिव्या द्यायचं बोललो बायकोला, तुझ्या आईनं तुला अशाच चपात्या टाकणं शिकवल्या. ती म्हणली काय झालं, काय झालं म्हणजे ही चपाती हाताने तुटत नाही, अशा चपात्या असतात. तेवढ्यात बायकोने निरीक्षण करून पाहिलं त्याच्याकडं, त्याच्या खांद्यावर हात ठेवला, मला येड्यासारखं करू नका, ती चपाती नाही तुमची टोपी आहे. त्याची टोपी ताटात पडली होती. आशायला पाहून काय डोक्यावर पदर घ्यावं. विठ्ठल विठ्ठल. परंतु भगवंत होते ते. भगवंत म्हणजे सुख. आणि त्यांना पाहिलं की डोक्यावर पदर घ्यायच्या आणि नामदेवराय त्यांच्या पाठीमागे चालतात. कशासाठी? नामदेवरायाच्या पाठीमागे ते चालतात कशासाठी? वंदाभया रज चरणीचे. म्हणून देव म्हणजे सुख आणि ते सुख संतांच्या चरण रज वंदण्यासाठी संतांच्या चरणावर लोटांगण घेत. म्हणून सुखानुपम्य संतांचे चरणी प्रत्यक्ष अलंकार होणी दुसरा प्रश्न असा उपस्थित होतो की संतांच्या चरणावर का? मला सांगा, विश्वाची निर्मिती कोणी केली? देवाने केली. म्या बोलविल्या विदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाली, म्या हलविल्या प्राण हाले जोया जगात चालिता, वृक्षाचे पाणी हले ज्याची सत्ता, राहिली अहंत मग कोठे, किंवा चाले शरीर कुणाचे असते, कोण बोलविते हरेविन, किंवा गती वृत्ता प्रभू साक्षी निवास श्रीनम सर्व. एवढा ज्या परमात्म्याचा अधिकार आहे. तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझी या सत्ते, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, हे वर्म जाणून शरणालो, असा ज्या परमात्म्याचा अधिकार आहे. मग इथं असं म्हणायला पाहिजे होतं की नाही, सुखानुपम्य देवाचे चरणी, असं म्हणायला पाहिजे होते की नाही. संतांच्या चरणी का? तर त्याच्या पाठीमागचं कारण आहे. वेळ आपली संपत आली. कारण देवाच्या चरणामध्ये धोका होऊ शकतो पण संतांच्या नाही. रामायणामध्ये फार गोड प्रसंग येतो, सांगतो, भजन करा. सीतामातेचं स्वयंवर होता आणि सीतामातेच्या स्वयंवरासाठी अनेक राजे महाराज आले. राजा रावण त्या ठिकाणी आले होता. राजा रावणाला अहंकार होता की हा धनुष्य मीच उचलेल, असा अहंकार होता. त्याच्याकडे काय कमी होती महाराज? आयुष्य होतं, 14 चौकड्या, श्रीमंती होती. किती श्रीमंती होती? कोटी घरे जेथे कशाणी तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी, 5 लक्ष घरे पाषाणाची, जेथे 7 लक्ष तेथे विटबंदी. एवढी संपत्ती होती त्याची. तो कशाला घाबरतो कोणाला? असं ऐकण्यात आलं माझ्या की राजा रावण दररोज सोन्याचा एक टोप बदलायचा. एकदा घातला की पुन्हा घालत नव्हतो. यूज अँड थ्रो असा होता तो. किती लागत असतील बाळा एका वर्षात? 362 लागतील रे बाळा. त्याला 10 तोंड नव्हते का? हा विनोदाचा भाग आहे. एवढा तो श्रीमंत होता, त्याला अभिमान होता की मीच उचलेन तो धनुष्य. आणि म्हणून तो उचलायला गेला, त्याचा अपमान झाला. नंतर कोणी तो धनुष्य उचलायला तयार नाहीये. थोड्यामध्ये प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी होते. खुनवलं विश्वामित्राने, रामा उठ उचलतो धनुष्य. प्रभू रामचंद्र धनुष्य उचलायला उठले. तेवढ्यामध्ये रामाकडे 3 गुण होते. अतताईपणा केला नाही. सत्य बचन आरु लीनता, परश्री मात समान, इतने मे बी हरिन मिले तो तुलसीदास जुमान, असं वर्णन केलेलं आहे. 3 गुण रामाकडे होते. नारी नयन सर जाहीन लागा, घोर क्रोध तम निशी जो भागा, लोभ पास जय गरण बंधाया, सोनर तुम समहिर गोराय. अर्थ सांगायला वेळ नाही, आपला वेळ कमी राहिला. हे गुण रामामध्ये होते. राम उठले आणि धनुष्य उचलायला लागले. उचलता उचलता धनुष्य काय झालं? तुटलं. प्रभू दो चाप खंडमही डारे, प्रभू दो चाप खंडमही डारे. धनुष्याचे 2 तुकडे झाले, खाली पडलं. सीतामाता वरमाळा टाकायला आल्या. तेवढ्यात रामाने सांगितलं, मला हे लग्न मान्य नाही. काय मोठा भाव आहे महाराज, मला हे लग्न मान्य नाही. का? माझे भाऊ बिगर लग्नात राहिली, मी कसं लग्न करू? असं वर्णन आलंय की सर्व जगातल्या राजांना पत्रिका होता पण राजा दशरथाला पत्रिका नव्हती लग्नाची. का नव्हती? त्याच्या पाठीमागे लय मोठं शास्त्र आहे, मला येत नाही असं समजा. चला पुढे. नंतर पत्र पाठवलं की तुमच्या मुलाने फार मोठा पराक्रम केला. आताच्या मुलाला जरा असा योग आला तर नाही म्हणून का तो? आता नाही म्हणायचा प्रश्नच नाही महाराज. मुलगी भेटली हे महत्वाचं आहे. आतापर्यंत लोक म्हणायचे मारवाडी, ब्राह्मण, अडाणी कबाडी समाजांच्यात मुली भेटत नाही. आता कुठल्या समाजात मुलींनी भेटला आहे महाराज? तुम्हाला सांगतो माऊली, माझ्या गावात दाबू दाबू 2 ट्रक नवरदेव भरतील. आता सध्या 2 ट्रक काय उरले सुरले लटकून जातील मागून की आमचा बी नंबर लागू द्या. तिकडे त्या प्रांतात जरी मुली भेटत असेल, इथलं कठीण परिस्थिती आहे. स्वतःच्या पायावर उभं राहा पोराव.
मुलीच भेटत नाही महाराज, परेशान आहेत लोक, काय सांगा तुम्हाला. आता आम्ही फिरतो ना, आता माझं समाजकार्यात बराच भाग मी घेतो परिसरामध्ये, त्याच्यामुळे मला बरेच लोक सांगतात, माऊली तुम्ही चालले ना एखादी नवरी ध्यानात ठेवा. आता आम्ही कीर्तन करा का नवऱ्या ध्यानात ठेवा, फार अवघड परिस्थिती आहे. मुलीच नाही महाराज, काय सांगू. एक पोरग परवा भेटलं मला, 32 वर्षाचं वय झालं. ते म्हणले माऊली एखादी मुलगी लक्षात ठेवा ना मला. मी म्हटलं बेटा आता मी कुठं लक्षात ठेवू. बरं म्हणले कुठे, काळी सावळी कशी चालेल, फक्त एखादी मुलगी लक्षात ठेवा. म्हटलं बघतो बा प्रयत्न करून. तेवढ्यात त्याचा काका आला तिथं, चांगला लीडर माणूस, नाही का 50-55 वर्षाचा माणूस. तेवढ्यात मी म्हटलं हो तुम्ही तो भरपूर ठिकाणी दिसता मला. थोड्यात ते पोरगं म्हणलं माझे काका आहेत ते. म्हणलं तुम्ही तो खूप फिरता, तुम्ही एखादा तुमच्या पुतणाला मुलगी बघा ना. तो म्हणला खरं सांगू का माऊली माझंच नाही झालं. ते परेशान आहे. रामाने सांगितलं मला मान्य नाही. आता एखादा मुलगा म्हणलं माझं जमलं ना, बस भावायचा कोण विचार करतोय. हीच तर आमची खरी संस्कृती आहे. मान्य नाही, मला मान्य नाही लग्न. नंतर पत्र पाठवलं, सर्वच्या सर्व त्या मुली आणल्या, त्या मुलं तिथं आणले. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, नाही का. त्या ठिकाणी मांडवी नावाची मुलगी होती, भरताला दिली. श्रुतकीर्ती शत्रुघ्नाला दिली, उर्मिला लक्ष्मणाला दिली आणि सीता रामाला. सुंदरपैकी लग्न लागलं. स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिंतामणि स्थेवरं लेण्याद्री गिरिजात्मकं सुरवरं विघ्नेहरं ओझरं ग्रामोरांजनं संस्थितो श्री गणपती कुर्या सदा मंगलम उद्वर्यो शुभं भवतु सावधान. आली लग्न घटी समीप नवरा झोपातले उठते ये डोळा. त्याच्यामुळे मी पुढचं काही म्हणत नाही का. तर 5वे 7वे 9वे 11वे 13वे 15वे तदेव सुदिनंत देव लग्न लागलं आणि सीता माता वरमाळा टाकायला आल्या, नाही का. अगोदर नवरदेव हार टाकतो की नवरी? नवरदेव टाकतो म्हणे. त्याचा काही दोष नाही, हे तो भानावरच नसतात लोक. आणि कोण टाकतं अगोदर हार? मनोहर बाबा. तुम्हाला खरं सांगतो मनोहर बाबा, मी माझ्या विधानात नाही. आणि विठ्ठल विठ्ठल अगोदर कोण हार टाकत? तुम्ही सगळे माझे भाव निघले का? अगोदर नवरी हार टाकते, तुमच्या लक्षात आहे. विठ्ठल विठ्ठल अगोदर नवरी हार टाकते. सीता माता हार टाकायला गेल्या. राम होते उंच आणि सीता माता होता ठेंगण्या. भोकरच्या भोकर डोळे माझी आई कशी दिसत असेल अशा पाहता सीता माता. राम खाली वाकायला तयार नाही. तेवढ्यामध्ये विश्वामित्रानं सांगितलं हे रामा अरे खाली वाक. ती मुलगी परेशान आहे केव्हाची, हात टाकू दे तिला. सांगितलं गुरुदेव तुम्हाला माहित नाही, मी जर आता वाकलो ना असंच वाकावं लागेल जिंदगीभर मला. फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. त्याच्यामुळे मी वाकणार नाही. बराच वेळ झाला राम वाकायला तयार नाही. लक्ष्मणाच्या लक्षात आलं वहिनीची खूप तारांबळ उडते. लक्ष्मण जे आले डायरेक्ट रामाच्या पायात लंबेलाट पडले. भैया दर्शन लेण्याच्या हाताऊ. तेवढ्यामध्ये रामाने सांगितलं लक्ष्मणा ही का पाया पडायची वेळ आहे का? असं म्हणून लक्ष्मणाला उठवण्यासाठी राम खाली वाकले. आणि जेव्हा राम खाली वाकले तेवढ्यात लक्ष्मणानं सांगितलं वहिनी आता टाका. परमात्मा मायेपुढे वाकला नाही, परमात्मा भावापुढे वाकला. टाका आता. लगेच सीता मातेने वरमाळा टाकली. लगेच सांगितलं आता औक्षण करा. पूजन केलं, औक्षण वगैरे केलं, ओवाळलं आणि सांगितलं जानकी रामाच्या पाया पड. सीता मातेनं सांगितलं आता नाही जमणार. का? मी नाही पाया पडत. का? मला केव्हाच उभं केलं यांनी, तेव्हा मी काय बोलले का? आता मला पाया नाही पडायचं. पहिले राम म्हणत होते मी खाली वाकत नाही, सीता माता गुमान उभ्या होत्या. आता सीता माता बोलतात मी पाया पडत नाही, राम गुमान उभे आहे. याचा अर्थ असा आहे की प्रपंचामध्ये पती पत्नीचा वाद संवाद होत राहतो, नाही का. प्रत्येक घरामध्ये झगडे होतातच कधी कधी. कारण मंदिरातला घंटा नवरा बायकोचा तंटा कधी सुरू होईल
हे काही सांगता येत नसतं. पण डोंगरी महाराजांनी गोड सांगितलं, पति पत्नी के झगड़े तो हर घर में कभी कभी होते हैं, लेकिन एक बात ख्याल में रखना, पति अंगार बन गया तो पत्नी ने जल बनना चाहिए, और पत्नी अंगार बन गई तो पति ने जल बनना चाहिए. उस घर में कभी सत्यानाश नहीं होता है, उस घर में कभी झगड़े नहीं होते हैं. लेकिन हमारे घर में उल्टा होता है, जब पति अंगार बनता है तो पत्नी पेट्रोल बनकर खड़ी होती है. इसीलिए सत्यानाश होता है. ऐसा कभी नहीं करना, नाही का. काही काही माणसं बायकोला मारतात. इकडे आहे की नाही पद्धत मला माहित नाही. राग आल्यावर आहे पद्धत? नाही तर ठीक. काही लोक मारतात बायकांना. खरं तर घरामध्ये पत्नीला मारणं हे पाप आहे महाराज. ज्याच्या घरामध्ये पत्नीला मारझोड होते ना, त्याच्या घरामध्ये वैभव कधी टिकत नाही. लक्षात ठेवा. स्त्रीचा सन्मान केला पाहिजे, नाही का. तुम्हाला बरं वाटलं असं आई आता, पण आपण सुद्धा तोंड हातचं ठेवलं पाहिजे, हे महत्वाचं. बघा ना तुम्ही, काही माणसं बायकोला हातात येईल ते फेकून मारतात, हातात येईल ते फेकून मारतात. ही चुकीची पद्धत आहे. असं नाही करायचं. प्रपंचामध्ये होत असतं. माफ करणं शिका एकमेकांना, नाही का. आणि तुम्हाला सांगतो आई, नवरा जर तिकडून मारायला आला ना, तुम्हाला एक मंत्र सांगतो, काहीच नाही, तिकडून आल्यावर हसत जायचं इकडून. मारता का तुम्ही आता मला? असं लाडी लाडत जायचं, नसले न खतरी काढत जायचं. मला मारता तुम्ही, मारा. मग तुमच्याशिवाय कोण आहे मला? मारसाल तुम्ही आणि दवाखान्यात तुम्हीच नाही सांग. मारा. मारल का ते? त्याला हसू येऊन जाईल, माफ करून देईल तो. पण खरं सांगा, तुम्ही असं जाता की इतक्या प्रेमानं? बिलकुल नाही. तू तिकडून राग आलो. बऱ्याच महिला अशा पाहिल्या म्या. मार मार मुलगी, मरीन तर हातानच मरीन. मार. तुला माहित नाही माझे भाऊ कसे डॅशिंग हे, ते तुझे भाऊ तिकडे डॅशिंग, पण तू नगदी मार खाशींग. हे तर महत्वाचं आहे की नाही. 10:30 वाजले. बस करू का? 11 लोक केलं चालेल ना? हा नाही, 11:30 म्हणजे ते भोपळ सुत्यासारखं होईल. नाही, मी 11च्या पुढे जात नाही महाराज. नाही, 5 मिनिट. हा असं का? मग कसर काढून देऊ का? विठ्ठल नाही. आणि सीतामातेनं त्या ठिकाणी सांगितलं, मी पाया पडत नाही. राम शांत उभे आहेत. सगळं वातावरण वेगळंच निर्माण झालं. नवरी पाया पडत नाही. तेवढ्यामध्ये विचारला अनेकांनी, जानकी तू का पाया पडत नाही? म्हणजे नाही पडत पाया मी. तेवढ्यामध्ये मनातली गोष्ट मुलगी दोनच ठिकाणी सांगते. एक आपल्या आईला आणि आपल्या मैत्रिणीला. सुनैना मातेला बोलवलं. जनक राजाची पत्नीचं नाव होतं सुनैना. सुनैना मातेला बोलवलं. ही मुलगी पाया पडत नाही. सुनैना मातेने विचारलं, जानकी तुझ्यासारखी भाग्यवान तूच आहे बेटा, तू रामाच्या पाया का पडत नाही? सांगितलं, आई तुला माहित नाही, माझे राम तिकडून येत असताना माझ्या रामाच्या पायाचा स्पर्श एका दगडाला झाला, ओबड दगडाला, तर त्या दगडाची स्त्री झाली. तसंच माझ्या कपाळाला बाशिंग बांधलेले आहे आणि यांना सुंदर असे माणिक मोती आहे, त्या सुद्धा दगडाच्या खाणी आहे. आणि ते स्टँडर्ड दगड जर माझ्या रामाच्या पायाला लागले तर त्या दगडाच्या स्त्रिया होतील आणि त्या माझ्या सवती होतील आणि मग मी रामाचं प्रेम माझ्या ठिकाणी राहणार नाही. त्याच्यामुळे मी पाया नाही पडू शकणार. रामाचा पद लागता जळशिळा तोरे झाली कामिनी, या लागी रघुतम पदी मिननमी, भारी सुरत्नमणी, रत्नांच्या युवती सुरम्य सवती होतील माते यदा, रामाची बहुत अप्रीती मजभरी होईल गे सर्वदा. म्हणून त्या माझ्या सवती होतील. रामाच्या पायात धोका आहे, देवाच्या पायात धोका होऊ शकतो, पण संताच्या पायात कधी धोका होत नाही हे चोखो भरायला माहित होतं. म्हणून सुखानुपम्य संत अलंकाभोणी. लंकेमध्ये राहतात ते राक्षस आणि अलंकामध्ये राहतात ते
गीता उपदेशली. हा ज्ञानेश्वर माऊली तो महाविष्णूचा अवतार, हा सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानोबराला माऊली का म्हणतात? मा म्हणजे मानवता, पटकन पुढे जातो. उ म्हणजे उदारता, ली म्हणजे लिनता. मग माऊली कुणाची आई आहे? माऊली एकाची आई नाही महाराज. वेदशास्त्र देती ग्वाही म्हणती ज्ञानाबाई. म्हणून माऊली साधकाचा, म्हणून माऊली ज्ञानराज माझी योग्याची माऊली, म्हणून माऊली ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, म्हणून माऊली. पुन्हा सांगतो, आई जेव्हा घरी येते तेव्हा रिकाम्या हाताने येत नाही, आपल्या बाळाला काहीतरी खाऊ आणते. जो वेदाचा अधिकारी आहे त्याला अमृत अनुभव नावाचा खाऊ आणला. जो योगी आहे त्याला चांगदेव 65 नावाचा खाऊ दिला. जो ज्ञानी आहे त्याला ज्ञानेश्वरी नावाचा खाऊ दिला. जो साधक आहे त्याला ज्ञानेश्वरी नावाचा खाऊ दिला. आणि जे अनाथ लेकरू आहे त्याला हरिपाठ नावाचा खाऊ दिला. म्हणून माऊली. माऊलीनं काय केलं? संस्कृताची गाठी उघडवणी ज्ञानदृष्टी केलीशी मराठी गीता देवी. कुणासाठी? महाराज सांगता, संसारी आसक्त माया मोहेरत ऐसे जे पतित तारावया. संसारात आसक्त असलेले जीव त्यांना तारण्यासाठी ज्ञानोबरायांनी काय केलं आणि ते काय आहे? अभंगाचं शेवटचं
मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.